नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनच्या संवादाने. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही का सॉरी म्हणताय मला? मला माहिती आहे, माझ्यावर लागलेले गुन्हे खूप गंभीर आहेत आणि मला बेल मिळेल अशी मी आशा ठेवलेली नव्हती. एखादी केस सुटायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ तर लागणारच ना. ठीक आहे, पण मला काळजी वेगळ्याच गोष्टीची वाटते. अर्जुन म्हणतो, कुठली? सायली म्हणते, सोनल जरी सुटली असली तरी मानसी आणि बाकीच्या मुली अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत. बाकी मुलींचं मला माहीत नाही हो, पण मानसी बरीच वर्ष मला ओळखते. तिच्याकडून खरं काय ते कळेल आपल्याला. आणि हे बघा, मला माझी काळजी नाहीये. मुलींची जास्त भीती वाटते, त्यांची काळजी वाटते. तुम्ही काहीही करून त्यांना लवकरात लवकर शोधून काढा. मग अर्जुन म्हणतो, डोंट वरी, तू टेन्शन घेऊ नकोस, आमचा तपास सुरूच आहे. मग सायली म्हणते, तुमचा असा पडलेला चेहरा मला बघवत नाही. माहिती आहे ना तुम्हाला, आता रडायचं नाही, लढायचं. आणि अर्जुन म्हणतो, जिंकायचं आहे. तेवढ्यात पोलीस निकम म्हणतात, चला सायली सुभेदार, आणि तिला तिथून घेऊन जातात. मग चैतन्य अर्जुनला म्हणतो, आज जे झालं ते अपेक्षितच होतं, त्रास करून घेऊ नको. तेवढ्यात शेंडे वकील अर्जुनजवळ येतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आजपर्यंत एकही केस हरला नाहीत ना, पण आता तुमचा हा रेकॉर्ड मोडणार, बरोबर ना? अर्जुन त्यांना म्हणतो, खूप कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला. मग शेंडे वकील म्हणतात, येस, कारण तुमच्या बायकोला पॉक्सो लागलाय आणि ते आरोप सिद्ध करणारे सगळे पुरावे सुद्धा पोलिसांजवळ आहेत. आणि इतक्या गलिच्छ आणि घाणेरड्या गुन्ह्याला शिक्षा व्हायलाच हवी. खरं तर माझ्यासाठी ही केस खूप सोपी आहे. फार काही कष्ट न करता तुमच्या बायकोला खडी फोडायला पाठवेन आणि अर्जुन सुभेदार यांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त करणारा वकील म्हणून माझं नाव घेतलं जाईल. मग अर्जुन म्हणतो, स्वप्न छान बघता तुम्ही ॲडव्होकेट शेंडे, पण मी माझ्या बायकोला सोडवेनच, कारण माझ्या बायकोने कोणताच गुन्हा केलेला नाही. अर्जुन सुभेदार आजपर्यंत त्याच्या क्लायंटची केस कधी हरला नाही, तर बायकोची केस कसा हरेल? शेवटी इकडचं जग तिकडे झालं ना तरी मी माझ्या बायकोला सोडवेनच. मग शेंडे वकील म्हणतात, तुम्हालाही खूपच कॉन्फिडन्स दिसतोय. आता बघूया कोणाचा कॉन्फिडन्स खरा ठरतोय. मिस्टर सुभेदार, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या बायकोला तुम्ही साधा जामीनही मिळवून देऊ शकणार नाही. लक्षात ठेवा हे. मग अर्जुन म्हणतो, असं वाटतंय तुम्हाला? मग चला, आय चॅलेंज यू ॲडव्होकेट शेंडे. आज फक्त एक हिअरिंग झाली. पुढच्या हिअरिंगमध्ये मी माझ्या बायकोचे पॉक्सोचे चार्जेस हटवून दाखवेन आणि हरवलेल्या मुलींसाठी कोणतीही मुलगी अल्पवयीन नाही हे सुद्धा सिद्ध करेन आणि माझ्या बायकोला जामिनावर सोडवून घरी परत घेऊन जाईन. इट्स चॅलेंज. लक्षात ठेवा पुढचं हिअरिंग. मग ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, लेट्स सी. अर्जुन म्हणतो, यू विल फॉर शुअर. हा सगळा प्रकार सचिन व्हिडिओ कॉलवरून प्रियाला दाखवत असतो. हे ऐकून प्रिया म्हणते, अर्जुनने खरं तर असं चॅलेंज देणं खूप डेंजरस आहे. त्याने खरंच जर एका हिअरिंगमध्ये सायलीला सोडवलं तर? मग सचिन म्हणतो, प्रिया, तो असं काहीही करू शकत नाही. जर करू शकला असता तर आज केलं नसतं का त्याने? मग प्रिया म्हणते, नाही, तरी सुद्धा तुम्ही अर्जुनवर लक्ष ठेवा, तो काहीही करू शकतो. तुम्ही इथून निघा लवकर. अर्जुनचं बारीक लक्ष असणार सगळीकडे. आणि हो, श्वेताला सांगा, तो काय काय करतो हे आपल्याला कळवत राहा. मग राकेश म्हणतो, श्वेताचं लक्ष आहे. सचिन, चल आपण निघू इथून. आणि ते फोन ठेवतात. इकडे प्रिया फोन ठेवते, पण अर्जुनच्या चॅलेंजने ती खूप घाबरलेली असते. इकडे कोर्टात चैतन्य अर्जुनला म्हणतो, आपल्याला लगेच इन्व्हेस्टिगेशनला लागायला हवं, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मग अर्जुन म्हणतो, हो, मी जे चॅलेंज शेंडेला दिलंय ते मी पूर्ण करणारच आहे. एक काम कर, आपण लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि या केसबद्दल ज्या ज्या फाईल्स आहेत त्या सगळ्या बघू. आणि हो, आज कोर्टात जे काही झालं ते तूच सांग घरी फोन करून. अर्जुन म्हणतो, मला नाही सांगता येणार. मग चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मी करतो फोन. इकडे सायलीला कॉन्स्टेबल तिच्या सेलमध्ये घेऊन आलेली असते. तेवढ्यात प्रिया तिला पाहून म्हणते, आज कोणाला तरी जामीन मिळणार होता ना, नाही मिळाला का? अरे रे, सगळा माज उतरला की काय? कोणाचा तरी नवरा खूप मोठा वकील आहे म्हणे. आयुष्यात एकही केस हरलेला नाही, म्हणजे बिचारा आयुष्यातील पहिली केस हरणार. आणि ती कुणाची? बायकोची. अरे, जो बायकोला बेल नाही मिळवून देऊ शकला तो कसला वकील? या असल्या वकील नवऱ्याची आणि त्याच्या बायकोची मला भयंकर कीव येते. मग सायली त्या कॉन्स्टेबलला म्हणते, ताई, मी जरा प्रियाशी बोलून येऊ? मग ती म्हणते, हो बोल. मग सायली प्रियाजवळ जाते आणि तिला म्हणते, थेट माझ्याशी बोल ना प्रिया. सतत कोणाला तरी कुठल्या तरी अशा भाषेत का बोलतेस? माझ्या नजरेला नजर देण्याची हिंमत नाही का तुझ्यात? मग प्रिया म्हणते, एवढं होऊन सुद्धा तुझा माज उतरला नाहीये ना? तू इथून घरी जाशील या आशेने गेले होतीस ना ग? पण काय झालं? माती खाऊन परत आलीसच ना, आणि तरीही मला ऐकवतेस? सायली म्हणते, मला तुला वेगळं सांगायची काही गरज नाही. माझा नवरा कोर्टात काय जादू करतो हे तर तू अनुभवलेलंच आहेस, आणि त्यांनीच केलेल्या एका जादूमुळे आज तू इथे आहेस हे विसरलीस?
गेल्या कित्येक वर्षांपासून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस ना? अडकवण्याचा प्रयत्न करतेस ना? आधी तो महिपत शिखरे आणि मग त्याची फरार झालेली मुलगी साक्षी शिखरे सतत आमच्यावर संकट आणण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्हाला तो नागराज पण येऊन सामील झाला. पण शेवटी काय झालं? आम्ही त्यातूनही सुखरूप बाहेर पडलोच. मधुभाऊंची केस असो किंवा शांतामावशींच्या खुनात यांना अडकवण्याची केस असो, या सगळ्या केस जिंकल्या आहेत. आणि माझी केस पण ते जिंकणार आहेत. हां, पण त्यापर्यंत तुझा हा केविलवाणा आनंद तू साजरा कर. प्रिया म्हणते, तू कितीही उडी मारलीस तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही सायली. अगं, जर तू सुटणार असतीस तर आज तुला जामीन मिळाला असता. पण नाही मिळाला ना? अर्जुन तुला साधा जामीनही मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे केस जिंकणं तर दूरच राहिलं. मग सायली म्हणते, प्रिया, आज केसची पहिली सुनावणी होती, निकाल नव्हता. आणि कुठली केस अचानक एखाद्या सुनावणीत संपूर्णपणे वेगळ्या दिशेला कशी फिरेल हे तुझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार. मी इथून गेल्यावर तुला माझी आठवण येईल ना? मला पण तुझी आठवण येईल असा मी बोलू शकले असते. पण कसं आहे, माझ्या घरात तुझं नाव काढायला पण बंदी आहे आणि ते आयुष्यभर तसंच राहणार. हां, पण मी जेव्हा इथून जाईन ना तेव्हा तशाच टाळ्या वाजवून माझी पाठवणी करशील ना? मग सायली प्रियाने वाजवलेल्या तशाच टाळ्या वाजवून दाखवते. सायली म्हणते, काय ग, तू तर गप्पच झालीस. मी इथून निघून जाणार आणि तू इथेच राहणार हा विषय आल्यावर घाबरून गेलीस का? मग सायली प्रियाला तिच्याच भाषेत चिडवून दाखवते. मग प्रिया रागाने म्हणते, तुला काही वाटलं तरी तू इथून बाहेर पडणार नाहीयेस आणि एक ना एक दिवस मी इथून बाहेर पडेलच, कळलं? हे ऐकून सायली तिच्यावर हसते आणि आपल्या सेलमध्ये जाते. तिच्यासोबत कॉन्स्टेबलही हसते. हे पाहून प्रियाला खूप राग येतो. ती रागाने म्हणते, हसू नको, गप्प बस. तुझी हिंमत कशी होते माझ्यावर हसायची? आणि आपले कान दाबून धरते आणि गप्प बसा असं ओरडते. इकडे आश्रमात अर्जुनच्या फोनची वाट पाहत बसलेले असतात. मधुभाऊ म्हणतात, कुसुम, कोर्टात काय झालं असेल? सायली सुटली असेल का? मग कुसुम म्हणते, ते आता अर्जुन सरांचा फोन आल्याशिवाय कसं कळणार? मग सोमू म्हणतो, पण अर्जुन दादांचा अजून कॉल का नाही आलाय? त्यांना माहीत नाही का आपण त्यांची इथं वाट बघतोय? मग श्रेयस म्हणतो, सायलीताई सुटली की मानसी, दिव्यासुद्धा घरी येणार ना? मग मधुभाऊ म्हणतात, तसं काय नाही रे श्रेयस. तो विचारतो, त्या कधी येणार कुसुमताई? आम्हाला खूप एकटं वाटतंय. आधी सायलीताई यायची, आता ती सुद्धा येत नाही आणि आमच्या मैत्रिणीसुद्धा नाहीत. हे असं का झालं कुसुमताई? मग कुसुम म्हणते, आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली बाळा. पण माझी खात्री आहे, सगळं ठीक होईल. आज नक्की सायली सुटेल. तुम्ही रडू नका. इकडे सुभेदारांच्या घरातही सगळे अस्वस्थ असतात आणि अर्जुनच्या फोनची वाट बघत असतात. मग कल्पना म्हणते, आपण सुद्धा हेअरिंगसाठी कोर्टात जायला हवं होतं, म्हणजे आपल्याला अर्जुनच्या फोनची अशी वाट पाहत बसावं लागलं नसतं. मग प्रतापराव म्हणतात, अगं, पण आज फक्त वकीलपत्र दाखल होणार आहे आणि बेलसाठी बोलणं होणार आहे, म्हणून तर अर्जुन आपल्याला कोर्टात यायला नको म्हणाला ना? मग कल्पना म्हणते, हो, पण त्याने आपल्याला कळवत राहायला हवं होतं ना, तिथे काय चाललंय ते. मग प्रतिमा म्हणते, मला वाटतं सायलीला नक्की बेल मिळाली असेल. मग अर्जुन आपल्याला कॉल का करत बसेल ना? थेट सायलीला घेऊन घरीच येईल तो. अस्मिता म्हणते, तुझ्या तोंडात साखर पडो प्रतिमा आत्या. तेवढ्यात गौरी आतून धावत येते आणि देवाजवळ उभी राहते. अश्विन म्हणतो, गौरी, काय करते इथे? गौरी देवाजवळ उभी राहते आणि म्हणते, बाप्पा, माझ्या सायलीताईला लवकर घरी पाठव तू. जर तिला घरी पाठवलंस ना तर ही सगळी चॉकलेट मी तुला देऊन टाकेन. तू तिला घरी पाठवशील ना? पाठवशील ना रे बाप्पा? मग इकडे कल्पना म्हणते, अगं देवी आई, त्या गौरीचं तरी ऐक ग. तेवढ्यात श्वेता म्हणते, एव्हा ना अर्जुन सरांचा कॉल यायला हवा होता ना? ते म्हणत होते की सायलीताईला जामीन मिळणं खूप कठीण आहे. सायलीताईला जामीन मिळाली नसेल तर? नाही, देवी आई बघते सगळं आणि ती सायलीताईला इतके दिवस तुरुंगात राहूच देणार नाही. मग प्रतिमा तिला म्हणते, श्वेता, पूर्णाई उठली का बघ, आणि उठली असेल तर तिला कॉफी हवी आहे का ते विचार. श्वेता आत जाणार, एवढ्यात अश्विनचा फोन वाजतो. तो म्हणतो, चैतन्याचा फोन आहे. आय होप चांगली बातमी असू दे. आता तो फोन उचलून स्पीकरवर टाकतो आणि म्हणतो, हा चैतन्य, बोल. काय झालं? बेल मिळाली का? मग चैतन्य म्हणतो, नाही अश्विन, ज्याची भीती होती तेच झालं. सायली वहिनीवरचे आरोप इतके गंभीर आहेत की कोर्टाने बेल नाकारली. अश्विन म्हणतो, अरे, पण आता पुढे काय करायचं? मग चैतन्य म्हणतो, आम्ही पुढची डेट मागितली आहे. अजून काही गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायच्या आहेत. बघूया काय होतंय. अर्जुनने मला तुम्हा सगळ्यांना हे फोन करून सांगायला सांगितलं होतं. तुम्ही सगळे वाट बघत बसला असाल म्हणून. तुम्ही सगळे काळजी घ्या. मी ठेवतो. अश्विन म्हणतो, ठीक आहे, आणि तो फोन ठेवतो. तेवढ्यात गौरी अश्विनजवळ येते आणि म्हणते, सायलीताई कधी येणार आहे? इकडे अर्जुन सायलीला भेटायला आलेला असतो. तो म्हणतो, मला माहीत होतं तुला बेल मिळणं जरा कठीणच आहे,
पण बेल नाकारल्यावर थोडं वाईटच वाटलं. सायली म्हणते, तुम्ही किती मेहनत घेत आहात हे दिसतंय मला. मग अर्जुन म्हणतो, डोंट वरी. बेलसाठी आपल्याकडे प्लॅन बी रेडी आहे, त्यावरती काम करू आता आपण. मग सायली म्हणते, नाही नाही, मला वाटतं आधी मानसी आणि इतर मुलींना शोधणं गरजेचं आहे. मग अर्जुन म्हणतो, त्या इतक्या सहज सापडणार नाहीत आपल्याला. ज्या माणसाने तुझ्या विरोधात हा प्लॅन केलाय त्याने मुलींना कुठेतरी लपवून ठेवलं असणार. मग सायली म्हणते, म्हणूनच तर मुली मिळणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, मुलींना शोधणारच आहोत आपण, पण त्याआधी तुला बेलवर सोडवणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे सिद्ध करणं गरजेचं आहे की सोनल अल्पवयीन नाही. आपण जर हे सिद्ध केलं तर तो माणूस ज्याने हे सगळं प्लॅन केलंय तो पॅनिक होईल आणि त्यामध्ये तो एक चूक करून बसेल आणि ती चूक आपल्याला त्या मुलींपर्यंत घेऊन जाईल. मग चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, मुली आपल्याला नक्की सापडतील, पण त्याआधी आपल्याला तुझ्या बेलसाठी प्रयत्न करावा लागेल. मग अर्जुन म्हणतो, बरं मला सांग, सोनल जेव्हा आश्रमात आली होती तेव्हा तिच्या वयाबद्दल काही चर्चा झाली होती का? सायली म्हणते, अशी चर्चा काही झाली नव्हती, पण फॉर्मवरती वय 21 पूर्ण असं लिहिलं होतं तिने. पण तो सुरेश आणि सोनल स्वतः तिचं वय 17 असल्याचं पोलिसांना सांगत आहेत आणि सोनलचा जन्म दाखलाही नाही आणि म्हणूनच पोलिसांनी तिची बॉर्न एज टेस्ट केली आहे. मग सायली विचारते, ही टेस्ट म्हणजे काय? चैतन्य म्हणतो, म्हणजे एखाद्याच्या हाडाची चाचणी करतात. यामुळे कळतं की त्याचं एक्झॅक्ट वय काय आहे आणि पोलीस म्हणतात की या टेस्टमध्ये तिचं वय 18 पेक्षा कमी निघालं. अर्जुन म्हणतो, म्हणून तुला विचारतोय मी, ठीक माहिती आहे का तुला? सायली म्हणते, नाही हो. म्हणजे सोनल हे असं का सांगते हे मला माहीत नाही, पण एक गोष्ट मला आठवली. तिने सांगितलं होतं की ज्या दिवशी वडगावच्या जत्रेत आग लागली होती त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता, म्हणूनच तिला तिचे आईबाबा जत्रेत घेऊन गेले होते. अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या दिवशी तिचा वाढदिवस होता? सायली म्हणते, हो, म्हणूनच तर तिला तो दिवस आणि त्या दिवशी तिथे लागलेली आग हे व्यवस्थित लक्षात आहे, बाकी काही लक्षात नाहीये. मग अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, आणि तो फाईलमध्ये बघतो आणि म्हणतो, या फाईलमध्ये लिहिलेल्या माहितीप्रमाणे 2 मे 2008 या साली सोनल 3 वर्षांची झाली होती. मग सायली म्हणते, सुरेशने जेव्हा आपल्याला त्या गावाचं नाव सांगितलं त्यावेळी आपण ती माहिती इंटरनेटवर तपासली होती, तेव्हा आपल्याला हेच दिसलं होतं की वडगावच्या देवी आईच्या जत्रेत 2 मे 2008लाच आग लागली होती. मग अर्जुनला ती बातमी चेक केल्याचं आठवतं. तेवढ्यात चैतन्य म्हणतो, अर्जुन, आपण पुन्हा एकदा बाहेर जाऊन ती बातमी क्रॉस चेक करूया. अर्जुन म्हणतो, हो. सायली म्हणते, बाहेर जाऊन का, इथे का नाही? मग चैतन्य म्हणतो, वहिनी, फोन आत आणणं अलाउड नाही. अर्जुन म्हणतो, परमिशन नसते, पण जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे 2 मे 2008 त्या दिवशी ती 3 वर्षांची असेल तर आता तिचं वय 21 असणारच. चैतन्य म्हणतो, करेक्ट. इकडे सुभेदारांच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात. मग प्रतिमा म्हणते, चला सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या. प्रतापराव म्हणतात, नाही नको, मला भूक नाहीये. मग प्रतिमा म्हणते, प्रताप, आपण सायलीला काय वचन दिलं हे लक्षात आहे ना? कोणीही दुःख करत बसणार नाहीये. सायली लवकर घरी परत येणार आहे, तोपर्यंत आपण कोणीही आपलं आयुष्य थांबवणार नाहीये. मग अश्विन म्हणतो, आणि आपण सायली वहिनीला जे वचन दिलं ते पाळायला नको का डॅड? मम्मा, थोडं खाऊन घ्या तुम्ही. प्रतिमा म्हणते, श्वेता, जा गौरीला घेऊन ये आणि मगच वाढायला घे. कल्पना म्हणते, अर्जुनने काही खाल्लं असेल की नाही, देवच जाणे. मग अश्विन म्हणतो, थांब, मी दादाला फोन करून विचारतो. कल्पना म्हणते, अर्जुनला हे पण विचार की सायलीसाठी डबा पाठवला तर चालणार आहे का? तेवढ्यात श्वेता आतून धावत येते आणि म्हणते, कल्पना मावशी, गौरीला उठवायला गेले तर तिला ताप आला आहे, खूप ताप आहे. मी आता बोलवायला गेले तर अंग गरम लागतंय तिचं. मग कल्पना म्हणते, अरे बापरे, चल बघूया. मग सगळेच आत जातात. जाताना प्रतिमा म्हणते, श्वेता, कुसुमला कॉल करून सांग गौरीला ताप आलाय आणि येताना मिठाचं पाणी घेऊन ये. इकडे तुरुंगात सायली म्हणते, हा कट ज्याने कोणी केलाय तो किती हुशार आहे बघा. सुरेशने आपल्याला गावाचं नाव सांगितलं, तिथल्या जत्रेला कधी आग लागली हे सांगितलं. हे सगळं बरोबर होतं, पण हे सुरेशला ज्याने कोणी बोलायला लावलं त्याला हे सगळं माहिती होतं की तुम्ही सगळं तपासून बघणार. अर्जुन म्हणतो, करेक्ट. चैतन्य म्हणतो, जर 2008 हे साल करेक्ट असेल तर सोनलची बॉर्न एज टेस्ट झाली, त्यात काय घोळ झालाय का? मग अर्जुन म्हणतो, बॉर्न एज टेस्ट रिपोर्टमध्ये फेरफार केला गेलाय. मग अर्जुन म्हणतो, तू कोर्टात जा आणि बॉर्न एज टेस्ट रिपोर्टला चॅलेंज दे आणि परत एकदा टेस्ट करण्याची परवानगी काढ आणि यावेळेस तू आणि इन्स्पेक्टर सावंत तिथेच थांबा. रिपोर्ट घेऊनच निघा तिथून, म्हणजे तो रिपोर्ट 100% खरा असेल. 1 मिनिट, पण एवढं पुरेसं होणार नाही. ॲडव्होकेट शेंडे हेच म्हणणार, फक्त बॉर्न एज टेस्ट रिपोर्ट पुरेसा नाही, आपल्याला तिच्या जन्माचा वेगळा कुठला तरी पुरावा शोधला पाहिजे. चैतन्य म्हणतो, अरे पण अर्जुन, आपल्याला अजून पुरावा कसा सापडणार? पोलिसांना तिचा जन्मदाखला तर सापडला नाही
आणि तिच्या आईवडिलांचा तर काय पत्ताच नाही. अर्जुन म्हणतो, हेच खूप मोठा चॅलेंज आहे आपल्यासमोर. पण सायली कुठल्या तरी विचारात असते. अर्जुन तिला विचारतो, तू कसला विचार करतेस? सायली म्हणते, जर हे वडगाव खरं आहे, तिथली जत्रा खरी आहे, तिथे लागलेली आगही खरी आहे, तर सत्य पण आपल्याला वडगावमध्येच गेल्यावर कळू शकेल. म्हणजे तिथे गेल्यावर कदाचित सोनलचे आईवडील आपल्याला सापडू शकतील. जन्माचा दाखलाही मिळू शकेल आपल्याला. मग अर्जुन म्हणतो, करेक्ट. वडगावला भेट द्यायलाच हवी. आणि हा भाग इथेच संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.